तोंडाला काळं लावून याचं तोंड बघा आणि अस्सलामुअलैकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या सोबत एक बैठक घेतलेली। विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही 6 तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम व अटी समजावून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेऊन आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं। पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे। सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत। त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले। ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे। या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतं, तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा। पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच, पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे। यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। याचं तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं। बाळासाहेबांचा बदनाम तो आम्हाला आता इथून बाळासाहेबांचा पदाधिकारी म्हणून पुढे माफी माग सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं चालू आहे। आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्या कारणाने आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून पक्षातला विनंती करून आम्ही त्यांना जाहीर केलं होतं। सचिन भीमराव चव्हाण यांना ज्यावेळेस आम्ही पक्षातून पुरस्कृत म्हणून जाहीर केलं त्यावेळेस पक्षाचे जे काही नियम अटी आहेत आम्ही त्यांना सांगितल्या होत्या। मी त्यांना एक सांगितलं होतं की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा का पैसे कमवण्यासाठीचा पक्ष नाही। सध्याची परिस्थिती जर बाळासाहेबांची आज आपण पाहिलो तर बाळासाहेब आंबेडकर ICU मध्ये असताना देखील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करत आहेत। सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही उमेदवारी दिली आणि त्यांना क्लिअर सांगितलं होतं तुमच्याकडे पैसा नसेल तर चालेल, आपण जनतेतून पैसा जमा करून आपण कॉन्ट्रीब्युशन करून या निवडणुकीला आपण सामील जाऊ, पण तुम्ही पक्ष आणि बाळासाहेब बदनाम होईल असं काही कृत्य करू नका। 6 तारखेला संघर्षभूमी अंबाजोगाई या ठिकाणी या मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, सर्कलचे पदाधिकारी यांची आम्ही एक संयुक्त बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये आम्ही अपक्षापैकी जे आम्हाला अप्रोच झालेले 5 उमेदवार होते त्या 5 उमेदवारांची नावं पूर्ण कार्यकर्त्यांच्या समोर ठेवले आणि त्या 5 मधून सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही निवडण्यात आलं। त्याचं कारण असं आहे की आमचं पहिली अट होती की ज्यालाही कुणाला पाठिंबा पाहिजे किंवा पुरस्कृत पाहिजे त्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला पाहिजे आणि 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांना शपथपत्र द्यायला पाहिजे।
की भविष्यातही निवडणुकीच्या नंतर मी पक्षाच्या सोबत राहील. तर बाकीच्या उमेदवारांनी या गोष्टीला थोडासा नकार दिल्या कारणानं आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचा अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. सचिन भीमराव चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यंत्रणा राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवली नाही. परवाच्या दिवशी रात्री आम्हाला असं कळलं की सचिन भीमराव चव्हाण यांचं अंबाजोगाईमधल्या एका भाजपच्या नेत्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाला निधी आणि यंत्रणा पुरवण्यासाठी पैशाची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांना 5 लाख रुपयेही देण्यात आले. ही खात्रीला एक गोष्ट आम्हाला मिळाल्यानंतर आज सकाळी आम्ही त्यांना पक्ष कार्यालयावर बोलवल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही या सगळ्या सत्य गोष्टीचा उलगडा करून घेतला. तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या की मी त्यांना भेटलो, त्यांनी मला 5 लाख रुपये दिले. या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर 5 लाख रुपये त्यांच्याकडून घेणं म्हणजे हा पक्षाचा अपमान आहे. बाळासाहेबांच्या नाही ते नाव त्यांनीही सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की भाजपचे पदाधिकारी, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही जास्त खोलात गेलो नाहीत आणि आम्हाला जास्त खोलात जायचंय नाही. फक्त एक गोष्ट अशी सिद्ध झालेली आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन वंचित बहुजन आघाडीला हे प्रस्थापितांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गोष्टीत कुठंतरी धडा शिकवावा म्हणून सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच मी स्वतः त्यांना मारहाण केलेली आहे. तो गुन्हा मला मान्य आहे. मी सचिन चव्हाण केज विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि नंतर मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली. त्यांनी मला उमेदवारी पुरस्कृत केलं आणि निवडणूक प्रक्रिया राबवत असताना मला काही निधीची आवश्यकता होती आणि मी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली आणि ते काही मित्र माझे भाजपाचे पदाधिकारी आहेत. तर त्यांनी मला मदत केली आणि ह्याच्यामध्ये मी चूक केली आणि पक्ष जो कारवाई करेल ते मला मान्य आहे. पैसे किती काय मला माझ्या मित्रांनी खरं 50,000 रुपये दोन वेळेस दिले. नाही भाजपने किती मित्र भाजपचाच होता ना. मला किती दिले भाजप? तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी जी बोलला 10:30 वाजता त्यावेळेस आम्ही किती रुपये दिले? आम्ही सगळे नाही काय होतो. मी अपक्ष लढत असताना संबंधितांनी मला 2 लाख रुपये दिले अपक्ष असताना आणि ज्यावेळेस मला पुरस्कृत झालं त्यावेळेस मी त्या मित्राकडून 1 लाख रुपये घेतले. असे एवढे माझ्या मित्राकडून 5 लाखाची रक्कम पोहोचली. रेकॉर्डवर 1.5 लाख रुपये आणखी द्या आणि 4 लाख दिले तर मला ते देणार होते. मला मी अपक्ष लढत असताना मला माझे मित्र 5 लाखाची मदत करणार होते. मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे कोण? बीजेपी आणि ते कोण सांगा संबंधित मित्र नसते तर तुम्हाला खरं बोलायचं नाही. खरं सांग मित्र कसं असतं नाव पण ती ज्या मित्रानं तुम्हाला पैसे दिले ती कुणाचा पुत्र आहे त्याचं नाव ती सांगा की बीजेपीचं नाव घ्या ना. 50,000 दिले काय सांगा लोक. आणि ज्या मित्राकडून मला मदत झाली ते माझे मित्र बीजेपीचे रिलेटेड आहे. तुम्ही काय म्हणला होता की बाबा भाजपचा आमदार पक्ष बदनाम होईल असं काहीच करणार नाही. का केलं अपक्ष असताना आणि अपक्ष असताना नाही हो काय करायचं अपक्ष असताना साहेब हा परवाना कुणाच्या नावानं आहे? डॉक्टर वासुदेव निळकर राहणार बीड कोण आहे? कुणाचा माणूस आहे? बीजेपीचा माणूस आहे. त्यांनी परवाने वंचितचे काढले तुमच्या नावाचे. कशामुळे काढले? कशामुळे काढले? म्हणजे एवढंच राहिलं तुला? चूक झाली ना माझी. चूक तर मला मान्य करावं. समाज विकल्यात जमा झाले. चूक झाली माझी. तुम्ही म्हणतात ती चूक झाली माझी. मला चूक माझी मान्य आहे. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 992169
1008। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। हमारी न्यूज आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें। अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें, साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें।